पुढची बातमी आहे शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्तानं साईनगरी भक्तांनी गजबजली आहे। 3 दिवसीय उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे। यासाठी साई भक्त मोठ्या संख्येने शिर्डीमध्ये दाखल झालेत। तसंच शेकडो पालख्या देखील साईनगरीत पोहोचल्या असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांचा उत्साह पाहायला मिळतोय। पहाटेच्या काकड आरतीनंतर पोथीच्या मिरवणुकीने गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली। शिर्डी साई मंदिरातील 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला आज भक्तिमय वातावरणात सुरुवात झालेली आहे। काकड आरतीनंतर आज साईंची प्रतिमा, वीणा आणि पोथीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। द्वारकामाई मंदिरामध्ये ही मिरवणूक गेल्यानंतर त्या ठिकाणी अखंड पारायण जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि उत्सवाला प्रारंभ झालेला आहे। गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर असेल, गुरुस्थान मंदिर असेल, या मंदिरांना आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे। अनेक जे भाविक आहेत ते या गुरुस्थान मंदिरामध्ये दर्शन घेताना आपल्याला चित्र जे आहे ते पाहायला मिळते। खरं तर साई समाधीच्या दर्शनानंतर गुरुस्थानचं दर्शन जे आहे ते भाविक घेतात, कारण साईबाबांना अनेक भाविक गुरुस्वरूप मानतात आणि या गुरुपौर्णिमेला मोठ्या संख्येनं साईचरणी नतमस्तक होण्यासाठी हे भाविक जे आहेत ते शिर्डीत दाखल होत असतात। देशभरातून आज खरं तर भाविकांची जी मांदियाळी आहे ती साई दर्शनासाठी आल्याचं पाहायला मिळतंय। दर्शन रांगा देखील भाविकांच्या गर्दीनं फुलून गेलेल्या आहेत। 3 दिवस हा गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार आहे। उद्या उत्सवाचा मुख्य दिवस आहे आणि जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळावं यासाठी रात्रभर मंदिर खुला ठेवण्याचा निर्णय जो आहे तो साईबाबा संस्थांनी घेतलेला आहे। त्यासोबत साई मंदिरामध्ये देखील गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिष्टान्न भोजन जे आहे ते भाविकांना मोफत देण्यात येणार आहे। एकंदरीत जर बघितलं एक उत्साहाचं वातावरण जे आहे ते सध्या शिर्डीत पाहायला मिळतंय। मनोज गाडीकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्या।